तुमचं मनगट सतत दुखतं का? वस्तू पकडताना हात थरथरतो का? भाज्या चिरताना किंवा फोन खूप जास्त वेळ हातात पकडल्यानंतर किंवा झोपून उठल्यानंतर हातामध्ये बधीरपणा जाणवतो का? तर ही माहिती तुम्हाला आयुष्यभर उपयोगी ठरणार आहे. हो, मनगटाचं दुखणं हे आपल्याला कायमचं कमी करता येतं. फक्त योग्य आहार, योग्य विहार आणि योग्य प्रकारचा व्यायाम करणं गरजेचं आहे. योग्य प्रकारचा व्यायाम कसा करायचा ह्या विषयावर मी आधीच एक व्हिडिओ बनवलेला आहे. आपण हा व्हिडिओ बघून हे व्यायाम करून त्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मी जे काही आहाराचे आणि विहाराचे नियम सांगणार आहे या सगळ्यांचा त्रिवेणी संगम साधला तर निश्चितच आपल्याला आपल्या मनगटाच्या दुखण्यातून मुक्त होण्यासाठी रस्ता नक्कीच सापडेल. तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की मनगट दुखण्याची खरी कारणं काय आहेत, यामध्ये कोणते स्नायू किंवा कोणते तंतू हे कमजोर होतात, त्यासाठी आपण दुखणं कमी करणारा आहार हा कोणत्या प्रकारचा घ्यावा, तसेच त्याचं प्रमाण किती घ्यावं, आयुर्वेदानुसार यामध्ये कोणत्या प्रकारच्या औषधी आपण वापरू शकतो आणि रोजच्या आयुष्यामधील योग्य सवयी. तर हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. नमस्कार, मी डॉक्टर हेमा, आयुर्वेद तज्ञ, योगा कन्सल्टंट आणि गर्भसंस्कार कोच. आपणा सर्वांचं डॉक्टर हेमा या योग परिवारात मनापासून स्वागत. तर चला सुरुवात करूया. मनगट दुखण्याची कारणं बघताना मनगटाचं दुखणं हे केवळ एकाच कारणामुळे होतं असं नाही, तर त्यासाठी 3 गोष्टी एकत्र येतात. तर यातली पहिली म्हणजे सूक्ष्म सूज, याला मायक्रो इन्फ्लेमेशन असंही म्हणतात. म्हणजे रोजची आपल्याकडनं केली जाणारी रिपीटेड कामं किंवा फोन, टायपिंग, स्वयंपाक. नंबर 2 म्हणजे कमकुवत स्नायू किंवा कमकुवत टेंडॉन्स. तर यामध्ये ब्रिस्ट फ्लेक्झर्स, ब्रिस्ट एक्सटेन्सर्स, प्रोनेटर, सुपिनेटर किंवा थंब टेंडॉन हे कमकुवत व्हायला लागतात. आणि नंबर 3 म्हणजे कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स कमी होणे. त्यामुळे आपल्या शरीरामधील हाडं, कार्टिलेज आणि टेंडॉन रिपेअर हे व्यवस्थित होत नाही. आणि ही 3 कारणं एकत्र येताच आपलं मनगट हे स्टिफ आणि पेनफुल होतं. तर आहाराचा विचार करताना औषधांपेक्षा आहार हाच औषधाचं काम करतो. आपल्या मनगटामध्ये सूज असेल तर आपलं अन्न हेच आपलं औषध म्हणून काम करतं. त्यामुळे अन्न पदार्थांचा विचार करताना तर यामध्ये सर्वप्रथम काही अँटी इन्फ्लेमेटरी फूड म्हणजे सूज कमी करणारे काही पदार्थ आपण पाहूयात. तर यासाठी सकाळच्या वेळी अर्धा चमचा किसलेलं आलं, अर्धा चमचा लिंबाचा रस आणि 1 वाटी कोमट पाणी यांचं एकत्र सेवन करणं गरजेचं आहे. आता याबरोबर सकाळी किंवा दुपारच्या वेळेला 1 चमचा अळशीचे बी किंवा 1 चमचा चिया सीड्सचं सेवन आपल्या आहारामध्ये असावं. आता यामध्ये अळशीचं बीचं सेवन करताना हे अळशीचे बी भाजून घेणं गरजेचं आहे. आता रात्रीच्या वेळेला 1 कप दुधामध्ये हळद टाकून त्यामध्ये अर्धा चमचा A2 गाईचं तूप टाकणं गरजेचं आहे. आता हे A2 गाईचं तूप काय आहे तर याचं वर्णन मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये केलेलं आहे, तर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन हे पाहावं. तर आपण हे जे काही अँटी इन्फ्लेमेटरी पदार्थ पाहिलेत तर यामधले जे काही आलं, हळद, ओमेगा 3 फॅटी ऍसिड हे पदार्थ सूज कमी करण्याच्या कामामध्ये खूप उपयुक्त ठरतात. आता यामधील दुसऱ्या प्रकारचे पदार्थ म्हणजे की आपली हाडं आणि आपले जे काही टेंडॉन आहेत तर यांना मजबूत करणारे पदार्थ आहेत. तर यासाठी आपण आपल्या जेवणामध्ये नाचणीची भाकरी किंवा 1 वाटीभर दलिया याचं सेवन करावं. त्याचबरोबर 1 चमचा तिळाची चटणी, 5 ते 6 शेवग्याच्या शेंगा, 1 कपभर ताक किंवा 1 वाटीभर दही किंवा पनीरचं सेवन करताना 100 ग्रॅम या प्रमाणामध्ये पनीरचं सेवन करावं. तसेच आपल्या दररोजच्या खाण्यामध्ये 4 ते 5 बदाम, 1 अक्रोड, तसेच संध्याकाळी 1 बाउल मखाण्याचं सेवन करावं. नंबर 3 म्हणजे की आपले टेंडॉन रिपेअर करण्यासाठी आपल्याला प्रथिनांची म्हणजे प्रोटीनची गरज असते. तर त्यासाठी मोड आलेले मूग, मटकी, हरभरा अर्धा बाउल इतक्या प्रमाणात सेवन करावं. यामध्ये देखील मुगाचं सेवन हे जास्त प्रमाणात असावं, मटकीचं सेवन त्यातल्या त्यात कमी प्रमाणात करावं. तसेच आपल्या आहारामध्ये 1 बाउल सांबर किंवा 1 बाउल डाळ याचं सेवन करावं. तसेच प्रोटीनसाठी जसं आपण आधी पाहिलं होतं त्याप्रमाणे 100 ग्रॅम इतक्या प्रमाणामध्ये प्रोटीनचं सेवन करावं. 30 ते 40 ग्रॅम या प्रमाणामध्ये सोया चंक्सचं सेवन देखील आपण करू शकतो. आणि आपण जर अंडी खात असाल तर दररोजच्या आहारामध्ये 1 ते 2 अंड्याचं सेवन आपण करू शकतो. आता या पदार्थांबरोबरच आपण आपल्या मनगटांवरती आयुर्वेदिक काही तेलांचा मसाज देखील करू शकतो. तर हा मसाज करण्यासाठी आपण तिळाच्या तेलाचा वापर करू शकतो. आता हा मसाज करण्यापूर्वी
हे तेल डबल बॉयलर मेथडने कोमट करून 5 ते 10 मिनिटं हा मसाज आपली मनगट, आपला अंगठा यावर करावा. आणि एकदा मसाज झाल्यानंतर मनगटाच्या किंवा अंगठ्याच्या या भागावरती आपल्याला 10 मिनिटं इतका वेळ गरम शेक देणं गरजेचं आहे. आणि हा मसाज केल्यानंतर जर आपण 10 मिनिटासाठी जर मनगटाच्या आणि अंगठ्याच्या भागावर शेक दिला तर आपला मनगटाच्या भागात किंवा ज्या टेंडॉन्समध्ये, स्नायूंमध्ये जो काही स्टिफनेस आहे तो कमी होण्यासाठी मदत होते. आता आयुर्वेदिक औषधांचं सप्लिमेंट स्वरूपामध्ये आपण जर सेवन करायचं असेल तर अर्धा चमचा सुंठ चूर्ण, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा A2 हे तूप रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्यासोबत घ्यावं. आता यामधील नंबर 2 म्हणजे गुळूची चूर्णाचं सेवन करावं. तर यासाठी 500 मिलीग्रॅम ते 1 ग्रॅम म्हणजेच 1 ते 1.5 चमचा इतक्या प्रमाणामध्ये गरम पाण्यासह 4 ते 6 आठवडे या चूर्णाचं सेवन करावं. आता यातलं नंबर 3चं द्रव्य म्हणजे अश्वगंधा चूर्ण. तर या चूर्णाचं सेवन करताना 300 ते 500 मिलीग्रॅम म्हणजेच 1 चमचा इतक्या प्रमाणामध्ये अश्वगंधा हे चूर्ण सकाळी किंवा रात्री 6 ते 8 आठवडे इतक्या कालावधीसाठी ह्या चूर्णाचं सेवन करावं. या दोन्ही चूर्णामुळे आपल्या मनगटातील स्नायूंची, टेंडॉनची ताकद वाढण्यासाठी आपल्याला निश्चितच मदत मिळते. तसेच या भागामधील सूज कमी करण्यासाठी देखील या दोन्ही चूर्णांचा आपल्याला अतिशय फायदा होतो. जर आपण वैद्यकीय सल्ल्याने जर ही चूर्ण घेतले तर आपल्या प्रकृतीप्रमाणे आपल्याला याचं प्रमाण ठरवून ही चूर्णाचं सेवन करता येईल. जसं आपण आता आहार, आयुर्वेदिक औषधी यांचं विचार इथे केलेला आहे, त्याचबरोबर विहारामध्ये देखील आपल्याला काही गोष्टी बदलणं गरजेचं आहे. आता विहाराच्या बाबतीत कोणत्या कोणत्या गोष्टी बदलणं गरजेचं आहे ते पाहूयात. सगळ्यात प्रथम म्हणजे की मोबाईलच्या काही सवय बदलणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला मोबाईलचा फोन हातात पकडून वापरायची जी काही सवय आहे तर तसं न करता फोन हाताला टेकवून ठेवता येईल या पद्धतीनं कशाच तरी सपोर्ट घेऊन आपण फोन वापरणं गरजेचं आहे. तसेच आपण जर फोनला सतत एकाच ग्रीपमध्ये पकडणार असू तर काही वेळाने सजगतेने आपल्याला ही ग्रीप बदलणं देखील गरजेचं आहे. कारण यामुळे देखील आपली मनगटांची दुखणी वाढण्यासाठी कारणीभूत ठरतात. कारण या प्रकारे मोबाईलच्या वापरामुळे किंवा सततच्या एक प्रकारच्या ग्रीपमुळे आपल्या विशिष्ट स्नायूंवर, तंतूंवर याचा एक प्रकारचा स्ट्रेस तयार होतो आणि त्यामुळे या भागामध्ये एक प्रकारचा वीकनेस निर्माण होतो. तर यासाठी दर 20 मिनिटानंतर 20 सेकंदाकरता ब्रिस्ट स्ट्रेच करणं गरजेचं आहे. तर स्ट्रेचिंगसाठी कोणते कोणते एक्सरसाइज करायचे आहेत तर यासाठी मी ऑलरेडी आधीच एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याची लिंक देखील मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर आपण अवश्य हा व्हिडिओ बघून हे स्ट्रेच शिकून घ्या आणि त्या प्रकारे जर आपण हे स्ट्रेच आपल्या जीवनामध्ये जर आपण याचा वापर केला तर निश्चितच आपल्या मनगटाचं दुखणं कमी व्हायला आपल्याला मदत होईल. आता विहारामधलंच नंबर 2 म्हणजे की आपल्या झोपण्याची पद्धत आपल्याला बदलणं गरजेचं आहे. तर बऱ्याच जणांना उशीवर झोपताना देखील आपल्या डोक्याखाली हात ठेवून झोपायची सवय असते. म्हणजे डोक्याखाली हात असतो आणि हाताखाली उशी. तर यामुळे आपल्या मनगटांवर एक अनावश्यक ताण निर्माण होतो. त्यासाठी आपल्या डोक्याखाली हात न ठेवता आपले हात खाली मोकळे राहतील या पद्धतीनं आपण ठेवून झोपलो तर मनगटावरचा ताण कमी व्हायला मदत होते. तसेच आपला हात रात्री खाली झोपेमध्ये देखील फ्लेक्स पोझिशन मध्ये म्हणजे आतमध्ये वळलेल्या स्थितीमध्ये न ठेवता तो रिलॅक्स ठेवण्याचा प्रयत्न करावा. आता नंबर 3 म्हणजे की सकाळी उठल्यानंतर आपण काय करणं गरजेचं आहे तर दररोज सकाळी उठल्यानंतर आपल्या मनगटांना हलक्या तिळाचा मसाज करणे, त्यानंतर गरम पाण्याने शेकणे आणि हे सगळं झाल्यानंतर 5 ते 10 मिनिटं आपल्या मनगटासाठी जे काही आवश्यक स्ट्रेचेस आहेत, काही स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज आहेत तर ते करणं आपल्याला गरजेचं आहे. तसेच नंबर 4 म्हणजे की संध्याकाळी काही रिलॅक्सेशन टेक्निकचा वापर करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण मेडिटेशन किंवा प्राणायाम यासारख्या क्रिया करू शकतो. तसेच आपल्या मनगटांचे काही व्यायाम करणं हे देखील आपण इथे करू शकतो. तसेच संध्याकाळच्या वेळेला गरम पाण्याची पट्टी देखील मनगटांना गुंडाळून ठेवली तर निश्चितच आपल्याला आपल्या वेदना कमी होण्यासाठी याचा फायदा होणार आहे. जर आपण मी आतापर्यंत जे काही आहारामधील किंवा विहारामधील जे काही आपल्याला उपाय सांगितलेले आहेत, आयुर्वेदामधील काही चूर्णाचं सेवन सांगितलेलं आहे, तर आपण या सगळ्या गोष्टींसोबत जर याला व्यायामाची जोड दिली तर निश्चितच आपलं मनगटाचं दुखणं कमी होण्यामध्ये आपल्याला यश मिळणार आहे. त्यामुळे आपल्या मनगटाची ताकद ही परत येऊ शकते जर आपण योग्य आहार, योग्य आयुर्वेदिक उपाय आणि योग्य विहार केला तर अल्टिमेट याचा परिणाम दुखणं कमी होण्यामध्येच होणार आहे. ही माहिती आपल्याला उपयुक्त वाटली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि ज्या ज्येष्ठांना ह्या माहितीची गरज आहे
त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ आपण नक्कीच शेअर करा. आणि हो, आपण अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून खूप खूप आभार. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि आरोग्यपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आपल्या मनगटांचं दुखणं कमी करण्यासाठी मी सांगितलेल्या आहार आणि विहाराचे पालन करा आणि स्वस्थ रहा. धन्यवाद.